नांदेड शहरातील देगलूर नाका भागात मोठी धक्कादायक घटना घडलेली आहे। देगलूर नाका भागातील इस्लामपुरा या परिसरामध्ये एका नालामध्ये बुडून 4 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। आपण आहोत इस्लामपुरा या भागामध्ये। या ठिकाणी आपण पाहू शकतो याच खड्ड्यामध्ये जे आहे शाळकरी मुलं आपली शाळा सुटल्यानंतर इथून जात होते आणि त्यानंतर ते या ठिकाणी पोहण्यासाठी थांबले होते। पाण्याचा अंदाज न आल्याने खड्डा मोठा होता, त्यामुळे या 4 शाळकरी मुलांचा अक्षरशः बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 4ही मुलं ही अल्पवयीन आहेत, 7 ते 12 वर्ष वयोगटातील ही मुलं आहेत। ही मुलं या ठिकाणी पोहण्यासाठी थांबलेली होती आणि त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। या घटनेनंतर या 4ही जे मृत विद्यार्थी आहेत त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या घटनेनंतर महापालिकेला जाग आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे पाणी होतं, महापालिकेने अग्निशमन दलाला या ठिकाणी बोलवलेलं आहे। या ठिकाणचं जे पाणी आहे या पाणी काढून टाकून देण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर शहराच्या विकासासाठी कुठेतरी या ठिकाणी हा जो परिसर आहे या ठिकाणी प्लॉटिंग पडलेली होती। त्याच परिसराच्या बाजूला या ठिकाणी एक नाला आहे। या नाल्याच्या ठिकाणी महापालिकेचे जे कंत्राटदार आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी काम सुरू होतं। एकंदरीत पाहिलं तर कुठलीही विकास कामे असो किंवा कुठलीही कामे सुरू असताना जेव्हा असे मोठमोठे खड्डे खोदण्यात येतात त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्या तरी उपाययोजना करणं गरजेचं होतं। या ठिकाणी सुरक्षेच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावणे गरजेचं होतं। जर महापालिकेचा जो कंत्राटदार आहे किंवा जे विकासक आहेत ते शहरात जी विकास कामं होत आहेत यांनी जर काम करते वेळी जर या ठिकाणी जर सुरक्षा रक्षक किंवा बॅरिकेड्सिंग जर लावली असती तर हे 4ही मुलांचा मृत्यू झाला नसता आणि या ठिकाणची जी दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली नसती। एकंदरीत जर पाहिलं तर नागरिकांचा रोष मोठ्या प्रमाणात आहे। महापालिकेने जर वेळीच उपाययोजना जर केल्या असत्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, असाही आरोप या ठिकाणी सामान्य नागरिक करत आहेत। यशपाल भोसले, LS मराठी न्यूज, नांदेड।